नमस्कार मित्रांनो, आज आपण फिजिकल केमिस्ट्रीचं जे शेवटचं चॅप्टर आहे न्यूक्लिअर केमिस्ट्री त्याला सुरुवात करतोय. मागच्या लेक्चरमध्ये आपण फोटो केमिस्ट्री हे चॅप्टर संपवलेलं आहे. आज आपण नवीन चॅप्टर सुरू करतोय न्यूक्लिअर केमिस्ट्री. मित्रांनो, आपण जे ऑर्डिनरी केमिकल रिॲक्शन्स करत असतो त्या ऑर्डिनरी केमिकल रिॲक्शन्समध्ये केमिकल रिॲक्शन होते म्हणजे काय मित्रांनो, इलेक्ट्रॉन्स एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होतात किंवा इलेक्ट्रॉन्सचं काय होतं त्या ठिकाणी रिअरेंजमेंट होतं. म्हणजे ऑर्डिनरी केमिकल रिॲक्शन्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व कोण असतं तर इलेक्ट्रॉन्स असतात. मग असे जे ऑर्डिनरी केमिकल रिॲक्शन्स आहेत मित्रांनो, त्यांच्यामध्ये रिॲक्टंट्स आणि जे प्रोडक्ट्स आहेत त्यांची आयडेंटिटी लॉस्ट होत नाही. या कोणत्या रिॲक्शन झाल्या? ऑर्डिनरी केमिकल रिॲक्शन. आपण साधं एक्झाम्पल जर घेतलं तर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन काय होतं त्याच्यामध्ये बघा मित्रांनो. आपण आत्ताच म्हटलं की ऑर्डिनरी केमिकल किंवा नॉर्मल केमिकल रिॲक्शन्स याच्यामध्ये काय होत असतं, इन्व्हॉल्व्स मुवमेंट ऑर रिअरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन्स एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होतात, शिफ्ट होतात किंवा रिअरेंज होतात. कोण होतात? इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. अशा प्रकारचे ज्या रिॲक्शन्स आहेत मित्रांनो, त्याच्यामध्ये रिॲक्टंट्स असतील किंवा प्रोडक्ट्स असतील त्यांची आयडेंटिटी काय करतात? रिटेन करतात. बघा आता हा न्यूक्लियोफाईल म्हणजे काय? ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो. निगेटिव्ह चार्ज कधी असतो? ज्यावेळेस एक्सेस इलेक्ट्रॉन्स असतात त्यावेळेस काय असतात? एक्सेस इलेक्ट्रॉन्स. बघा आता हा या न्यूक्लियोफाईलचा अटॅक कोणावर होतोय? आरवर होतोय. कोणत्या साईडने होणार? बॅक साईडने होणार. ते आपण SN1 SN2 रिॲक्शनमध्ये बघितलेलंच आहे. ठीक आहे. आणि हा काय तयार झाला? आपला नवीन प्रॉडक्ट तयार झाला. ह्या रिॲक्टंट्समध्ये कुठली रिॲक्शन झाली? इलेक्ट्रॉन्स जे एक्सेस इलेक्ट्रॉन्स होते ऑक्सिजनवर त्या इलेक्ट्रॉनचा अटॅक कशावर झाला? आर ग्रुपवर झाला. या ऑक्सिजन आणि आर मध्ये नवीन बॉन्ड तयार झाला आणि आर आणि एक्स ग्रुप मधला बॉन्ड ब्रेक होऊन एक्स ग्रुप हा बाहेर पडला. ही कुठली रिॲक्शन झाली? ऑर्डिनरी केमिकल रिॲक्शन, ज्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व आहे मित्रांनो? इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. पण मित्रांनो, अशा काही रिॲक्शन्स आहेत ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सची इन्व्हॉल्वमेंट नसते तर न्यूक्लियसची इन्व्हॉल्वमेंट असते. मग अशा ज्या रिॲक्शन्स आहेत मित्रांनो, त्या रिॲक्शनला काय म्हणतात? न्यूक्लिअर रिॲक्शन. काय म्हणतात? न्यूक्लिअर रिॲक्शन. आणि ह्या न्यूक्लिअर रिॲक्शनचा अभ्यास केमिस्ट्रीच्या ज्या ब्रांचमध्ये केला जातो त्याला म्हणतात न्यूक्लिअर केमिस्ट्री. या चॅप्टरमध्ये आपण न्यूक्लिअर रिॲक्शन्स कशा पद्धतीने होतात, त्या कोणकोणते प्रकार आहेत त्याच्याबद्दल डिटेल चर्चा आपण या चॅप्टरमध्ये करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, आपण आत्ताच बघितलं की हा सपोज रिॲक्टंट ए आहे आणि हा रिॲक्टंट बी आहे. या दोघांमध्ये रिॲक्शन होऊन आपल्याला काय मिळत असतात? AB. हे रिॲक्शन कशी झाली? ए मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांनी कशावर अटॅक केला आहे? या बी रिॲक्टंटवर अटॅक केला आहे. कोणाचं शिफ्टिंग होते, कोणाची मुवमेंट होते, या ठिकाणी इलेक्ट्रॉन्सची मुवमेंट होते. ठीक आहे. मग अशा ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्सची मुवमेंट होते त्यांना आपण ऑर्डिनरी रिॲक्शन म्हणतो. पण आपण आता काय म्हणतो? न्यूक्लिअर रिॲक्शन. न्यूक्लिअर रिॲक्शनमध्ये कोण सहभागी होतो मित्रांनो? हे जे न्यूक्लियस आहेत या रिॲक्टंटचा न्यूक्लियस दुसऱ्या रिॲक्टंटच्या न्यूक्लियस सोबत रिॲक्ट होतो. न्यूक्लियसमध्ये कोणकोणते पार्टिकल्स असतात? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. त्यांना आपण न्यूक्लियन्स म्हणतो. काय म्हणतो? न्यूक्लियन्स. जेव्हा रिॲक्टंट एचा न्यूक्लियस दुसऱ्या रिॲक्टंट बीच्या न्यूक्लियसशी रिॲक्ट होतो, त्याची जी रिॲक्शन होते त्या रिॲक्शनला म्हणतात काय म्हणणार? त्यांना आपण न्यूक्लिअर रिॲक्शन. काय म्हणणार आहोत? न्यूक्लिअर रिॲक्शन. ह्या न्यूक्लिअर रिॲक्शन या रेअर रिॲक्शन आहेत. या जनरल केमिकल रिॲक्शन नाही आहेत. सगळेच्या सगळे एलिमेंट्स न्यूक्लिअर रिॲक्शन दाखवतात असं नाही. ठीक आहे. ज्यावेळेस एचा न्यूक्लियस बीच्या न्यूक्लियस सोबत रिॲक्ट होतो त्यावेळेस ते नवीन न्यूक्लियस तयार करतात आणि त्याच्यासोबत बाहेर वेगवेगळे पार्टिकल्स बाहेर टाकत असतात, जे काही ऑर्डिनरी केमिकल रिॲक्शनमध्ये होत नाही. बरोबर. मग रसायनशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये अशा या रिॲक्शनचा अभ्यास केला जातो त्याला आपण काय म्हणणार आहोत? न्यूक्लिअर केमिस्ट्री. ठीक आहे. आपण आता ऑर्डिनरी केमिकल रिॲक्शन आणि न्यूक्लिअर रिॲक्शन याच्यामध्ये डिफरन्स काय आहे ते बघू आणि त्याच्या आधारावर आपण दोघांचं बायोफिरेशन बघूया. मित्रांनो, आपण आता बघतो आहे डिफरन्स बिटवीन ऑर्डिनरी केमिकल रिॲक्शन अँड न्यूक्लिअर रिॲक्शन. आपण आत्ताच डिस्कशन केल्यानुसार ऑर्डिनरी केमिकल रिॲक्शनमध्ये कोण इन्व्हॉल्व असतात? इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉनचं शिफ्टिंग होतं, त्याच्यामुळे ज्या रिॲक्शन घडून येतात त्यांना आपण कोणत्या रिॲक्शन म्हणणार आहोत? केमिकल रिॲक्शन. आणि त्याच्या कम्प्लिटली अपोजिट न्यूक्लिअर रिॲक्शनमध्ये कोण इन्व्हॉल्व आहे मित्रांनो? न्यूक्लिआय. कोण इन्व्हॉल्व आहे? न्यूक्लिआय. काय त्याच्यामध्ये
एका एलिमेंटचा न्यूक्लियर दुसऱ्या एलिमेंटच्या न्यूक्लियर सोबत रिॲक्ट होतो आणि त्यांच्या रिॲक्शनमुळे नवीन एलिमेंट्स निर्माण होतात आणि काही पार्टिकल्स पण बाहेर टाकले जातात. ही जी रिॲक्शन आहे न्यूक्लियसच्या एकमेकांशी रिॲक्ट होण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहोत, न्यूक्लियर रिॲक्शन. ठीक आहे. ऑर्डिनरीमध्ये इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व आहेत, तर न्यूक्लियर रिॲक्शनमध्ये काय इन्व्हॉल्व आहे, न्यूक्लियर इन्व्हॉल्व आहे. दुसरा पॉईंट काय आहे, केमिकल रिॲक्शन्स आर एक्झोथर्मिक ऑर एंडोथर्मिक. केमिकल रिॲक्शन होत असताना आपल्याला एक हीट द्यावी लागते. ज्यावेळेस हीट आपण त्या रिॲक्टंट्सला देतो त्या रिॲक्शनला आपण कोणती रिॲक्शन म्हणणार, एंडोथर्मिक. हीट प्रोव्हाइड केल्यानंतर ते दोन रिॲक्टंट्स एकमेकांशी रिॲक्ट होतात आणि आपल्याला प्रॉडक्ट. किंवा काही ठिकाणी काय करतं, रिॲक्टंट्सला कूल करावं लागतं. कूल का करावं लागतं, कारण की दोन रिॲक्शन एकदम एकमेकांशी व्हायलेंटली रिॲक्ट होतात आणि त्यांच्यातून हीट बाहेर पडते. तर ती हीट कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, कूल करावं लागतं. ज्या ठिकाणी आपल्याला कूलिंग प्रोव्हाइड करावं लागतं त्या रिॲक्शनला आपण त्या रिॲक्शन कोणत्या प्रकारामध्ये येतात, एक्झोथर्मिक. मग ह्या ज्या आपल्या केमिकल रिॲक्शन्स आहेत त्या दे मे बी आयदर एक्झोथर्मिक ऑर एंडोथर्मिक. पण न्यूक्लियर रिॲक्शन या फक्त आणि फक्त कशा आहेत, एक्झोथर्मिक रिॲक्शन आहेत. हे जे दोन न्यूक्लियस आहेत हे एकमेकांशी अतिशय व्हायलेंटली रिॲक्ट होतात आणि त्यांच्यापासून जी ऊर्जा बाहेर पडते त्याला आपण काय म्हणणार आहोत, एक्झोथर्मिक रिॲक्शन. मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धामध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवर जे अणुबॉम्ब टाकले गेले होते त्या अणुबॉम्बमध्ये ज्या रिॲक्शन झाल्या त्या कोणत्या रिॲक्शन झाल्या होत्या, न्यूक्लियर रिॲक्शन. ज्यावेळेस तो अणुबॉम्बचा स्फोट झाला त्याच्यावेळेस केवढी मोठी ऊर्जा बाहेर पडली होती, ऊर्जा बाहेर टाकल्या गेली म्हणजे ती रिॲक्शन कोणती झाली, एक्झोथर्मिक. म्हणून न्यूक्लियर रिॲक्शन कशा आहे, दे आर ऑलवेज एक्झोथर्मिक रिॲक्शन. ओके. पुढचं, ह्या ज्या केमिकल रिॲक्शन्स आहेत मित्रांनो, ऑर्डिनरी केमिकल रिॲक्शन डिपेंड्स ऑन टेम्परेचर, प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन. टेम्परेचर वाढवलं किंवा कमी जास्त केलं, प्रेशरमध्ये चेंजेस केलं किंवा कॉन्सन्ट्रेशन बदललं तर ह्या रिॲक्शनचा जो रेट आहे, रिॲक्शनचा जो स्पीड आहे तो काय होऊ शकतो, कमी किंवा जास्त होऊ शकतो. हे पॅरामीटर्स बदलले तर रिॲक्शनचा जो काय प्रोग्रेस आहे तो काय होतो, कमी किंवा जास्त होतो. म्हणून ह्या ज्या केमिकल रिॲक्शन्स आहेत त्या डिपेंड अपॉन टेम्परेचर, प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन. पण ह्या ज्या न्यूक्लियर रिॲक्शन आहेत या टेम्परेचर, प्रेशर, कॉन्सन्ट्रेशनवर कोणत्याही प्रकारे डिपेंड नसतात. म्हणून काय म्हणतंय, इंडिपेंडंट ऑन टेम्परेचर, प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. ओके. पुढचा पॉईंट असा आहे, हे जे केमिकल रिॲक्शन्स आहेत त्या एकतर 0 ऑर्डर असू शकतात, फर्स्ट ऑर्डर असू शकतात, सेकंड किंवा थर्ड ऑर्डर. या चौघांपैकी कोणत्याही ऑर्डरच्या त्या रिॲक्शन्स असू शकतात. पण आपल्या ह्या ज्या न्यूक्लियर रिॲक्शन आहे या ऑलवेज कशा आहेत, फर्स्ट ऑर्डर. केमिकल रिॲक्शन 0, 1, 2, 3 कोणती ऑर्डर असते, पण न्यूक्लियर रिॲक्शन ही फक्त कशी आहे, फर्स्ट आणि फर्स्ट ऑर्डरचीच रिॲक्शन आहे. पुढचा डिफरन्स काय आहे, आयडेंटिटी ऑफ एलिमेंट्स इज रिटेन. जे दोन एलिमेंट एकमेकांशी रिॲक्ट होतात त्यांची आयडेंटिटी ते काय करतात, रिटेन करतात. तर न्यूक्लियर रिॲक्शनमध्ये काय होत आहे, दोन न्यूक्लियर एकमेकांसोबत रिॲक्ट होत आहेत. एकमेकांसोबत रिॲक्ट झाल्यानंतर जे जुने न्यूक्लियर ते काय होत आहे, डिस्ट्रॉय होतात आणि नवीन न्यूक्लियर तयार होत आहेत. जुने न्यूक्लियर डिस्ट्रॉय झाले त्यामुळे जे रिॲक्टंट्स आहेत त्यांची आयडेंटिटी शिल्लक राहते का, तर आयडेंटिटी लॉस्ट होते. म्हणून काय म्हटलंय, आयडेंटिटी ऑफ एलिमेंट इज लॉस्ट बिकॉज द न्यूक्लियर when the nuclei of two elements when react with each other they get destroyed and they form newer elements. So older elements are destroyed and newer elements are formed. As the older elements are destroying they are not retaining their identity. Okay, this is the major difference. Next is chemical reactions are non hazardous. या विध्वंसक, कमी विध्वंसक असतात किंवा विध्वंसक नसतात. तर ह्या न्यूक्लियर रिॲक्शन हा कशा आहेत, हजार्डस आहे. आपण आत्ताच उल्लेख केला जपानमध्ये जे अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले होते, लिटिल बॉय आणि फॅन्टम नावाचा, हिरोशिमा आणि नागासाकी शहरावर, त्यावेळेस जे रिॲक्शन्स झाल्या त्या न्यूक्लियर रिॲक्शन्स होत्या आणि त्याच्याने अतिशय विध्वंस त्या ठिकाणी माजला होता. पुढे अनेक पिढ्या त्या ठिकाणी डिसेबल्ड निर्माण झाला होता. अशा प्रकारच्या ह्या न्यूक्लियर रिॲक्शन्स कशा आहेत, हजार्डस आहेत. ठीक आहे. पुढचा काय आहे, एलिमेंट्स आर नायदर फॉर्म ऑर डिस्ट्रॉइड. आत्ताच म्हटलं की हे जे केमिकल रिॲक्शन्स आहेत त्याच्यामध्ये एलिमेंट्स डिस्ट्रॉइड होत नाही एका स्वरूपात आणि ते रिॲक्टंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होते, प्रॉडक्टमध्ये होते. पण न्यूक्लियर रिॲक्शनमध्ये काय होतंय, आत्ताच म्हटलं की ओल्डर रिॲक्टंट्स डिस्ट्रॉय होतात आणि न्यूअर एलिमेंट्स हे फॉर्म होतात. ठीक आहे. सो दीज आर द बेसिक डिफरन्सेस बिटवीन ऑर्डिनरी केमिकल रिॲक्शन्स अँड न्यूक्लियर रिॲक्शन्स. न्यूक्लियर रिॲक्शन्स
हे सगळेचे सगळे एलिमेंट्स दाखवत नाही. जे एलिमेंट्स रेडिओ ॲक्टिव्ह आहे, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स कोणत्या रिएक्शन्स दाखवत असतात? न्यूक्लिअर रिएक्शन्स दाखवतात. आणि इतर जे एलिमेंट्स आहेत ऑर्डिनरी एलिमेंट्स, ते ऑर्डिनरी एलिमेंट काय दाखवत असतात? केमिकल रिॲक्शन्स. मग हे जे न्यूक्लिअर रिॲक्शन दाखवणारे जे एलिमेंट्स आहेत म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे. मग रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे काय आणि रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट म्हणजे काय याच्याबद्दल आपण बघूया. हे झालं डिफरन्स बिटवीन केमिकल रिॲक्शन अँड न्यूक्लिअर रिॲक्शन. मित्रांनो, आपण आत्ताच म्हटलं की न्यूक्लिअर रिॲक्शन घडून आणणारे जे एलिमेंट्स असतात ते रेडिओ ॲक्टिव्ह असतात. काय आहे ही रेडिओ ॲक्टिव्हिटी? मित्रांनो, एक फ्रेंच सायंटिस्ट होता हेनरी बॅक्वेरेल. त्याचं नाव आपण लिहूया. फ्रेंच सायंटिस्ट, काय नाव होतं त्याचं? हेनरी बॅक्वेरेल. मित्रांनो, हा जो हेनरी बॅक्वेरेल आहे त्याने एक सॉल्ट तयार केला. तो सॉल्ट कशाचा होता? सॉल्ट कशाचा होता? युरेनियमचा होता. ठीक आहे, युरेनियमचा सॉल्ट होता. काय केलं त्याने? त्याला काय अभ्यास करायचा होता? फ्ल्युरोसन्स आणि फॉस्फोरसन्सचा अभ्यास करायचा होता. त्याच्यासाठी त्याने एक सॉल्ट तयार केला. तो सॉल्ट कशाचा होता? युरेनियमचा सॉल्ट होता. मग त्याने तो सॉल्ट तयार केला आणि फोटोग्राफिक फिल्म, फोटोग्राफिक प्लेट, आपल्या शूटिंगच्या ज्या फिल्म्स असतात ना, पिक्चर किंवा सिरियल्स ज्या ठिकाणी शूट केल्या जातात त्या कॅमेऱ्यामध्ये जो रोल टाकला जातो त्या रोलला आपण म्हणतो, त्यांना काय म्हणतो मित्रांनो आपण? फोटोग्राफिक फिल्म्स. मग या हेनरी बॅक्वेरेल, आता हा जो रेडिओ ॲक्टिव्हिटीचा शोध आहे मित्रांनो, हा ॲक्सिडेंटली लागलेला शोध आहे. त्याला काय हेनरी बॅक्वेरेलला अभ्यास कशाचा करायचा होता? फ्ल्युरोसन्स आणि फॉस्फोरसन्सचा, याच्याबद्दल त्याला अभ्यास करायचा होता. त्याच्यासाठी त्याने हे युरेनियमचा एक सॉल्ट तयार केला होता. ओके, तो युरेनियमचा सॉल्ट तयार केला होता आणि तो सॉल्ट त्याने एक लकीली काय केलं, एक अशी एक फोटोग्राफिक फिल्म घेतली. काय घेतली? फोटोग्राफिक फिल्म घेतली आणि त्याच्यावर एक ब्लॅक पेपर ठेवला. सुरुवातीला खाली काय घेतली? फोटोग्राफिक फिल्म घेतली. त्याच्यावर त्याने काय घेतलं? एक ब्लॅक पेपर ठेवलेला आहे, काळा पेपर ठेवला आणि त्याच्यावर त्याने काय ठेवलंय? ते आपले युरेनियमचं सॉल्ट ठेवलं आहे. ठीक आहे, हां. आणि त्याने काय केलं? हे सगळं मटेरियल ड्रॉवरमध्ये ठेवून दिलं आणि काही दिवसानंतर त्याला असं लक्षात आलं की आपण ड्रॉवरमध्ये आपला तो युरेनियमचा सॉल्ट ठेवला होता. मग त्याने ड्रॉवर ओपन केलं आणि ज्यावेळेस त्याने हा युरेनियमचा सॉल्ट बाजूला काढला आणि हा ब्लॅक पेपर पण बाजूला काढला, तर त्याचं असं लक्षात आलं की ही जी फोटोग्राफिक फिल्म आहे मित्रांनो, ती फोटोग्राफिक फिल्म पूर्ण काय झाली आहे? डार्क झाली, पूर्ण काळी झाली. याचा त्याने असा अर्थबोध घेतला की हे जे युरेनियमचे जो सॉल्ट आहे तो काहीतरी लाईट इमिट करतो, काहीतरी रेडिएशन इमिट करतोय. त्या रेडिएशन इमिट झाल्यामुळे ते रेडिएशन त्या ब्लॅक पेपरपासून भेदून ते कशावर आलेलं मित्रांनो? कशावर पेनिट्रेट झालं? आपल्या या फोटोग्राफिक फिल्मवर. आणि या रेडिएशनमुळे फोटोग्राफिक फिल्म काय झाली आहे? डार्क झाली. मग हे जे रेडिएशन इमिट करणं जी मेथड आहे, रेडिएशन इमिट करण्याची जी कन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात आपण रेडिओ ॲक्टिव्हिटी. परत लक्षात घ्या, हेनरी बॅक्वेरेल इज अ फ्रेंच सायंटिस्ट. He was trying to study the phenomenon like fluorescence and phosphorescence. For that purpose, he has prepared the uranium salt. And incidentally or accidentally, he has taken a photographic film and he has coated a black paper on that photographic film and he has put the uranium salt on that paper. Okay, and he kept that material into drawer, and after few days when he remembered that we have kept that uranium salt in that drawer, he pick up that salt. Okay, when he pick up that salt and remove that black paper, he gets shocked. Why? Because that photographic plate is completely get darkened. So what is the reason behind that darkening of photographic film? He think that this uranium salt might emit some radiation. That radiation breaks or penetrate through black paper, and that radiation strikes on the photographic film, and due to that radiation, that photographic film get dark. So the element which shows the radiation emitting property, that concept is called as radioactivity, and the element which shows such kind of property are called as radioactive element. ज्याच्यामधून रेडिएशन बाहेर टाकल्या जातात
त्या एलिमेंटला आपण काय म्हणणार आहोत, रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स. मग ज्यावेळेस अशा पद्धतीचा शोध लागला तर मग इतर सुद्धा शास्त्रज्ञ या रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट शोधण्याच्या कार्यामध्ये ॲक्टिव्ह झाले. मग एक चांगल्या फिजिसिस्ट होत्या मेरी क्युरी, ज्यांना केमिस्ट्रीमध्ये आणि फिजिक्समध्ये सुद्धा काय मिळाले, नोबेल मिळाले. या मेरी क्युरीने सुद्धा 2 एलिमेंट शोधून काढले. ते 2 एलिमेंट कुठले आहेत ते आपण बघूया. बघा, आपण आत्ताच म्हटलं की स्पॉन्टॅनियस इमिशन ऑफ रेडिएशन बाय अन एलिमेंट इज कॉल्ड ॲज रेडिएक्टिव्हिटी. एखाद्या एलिमेंटमधून रेडिएशन स्पॉन्टेनियसली बाहेर टाकले जाते. या रेडिएशन बाहेर टाकण्याच्या कन्सेप्टला आपण काय म्हणणार आहोत, रेडिओ आणि जो एलिमेंट अशा प्रॉपर्टी दाखवतो त्याला आपण काय म्हणणार आहोत, रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स. मग ज्यावेळेस ब्लॅकबेरीला असा हा युरेनियम सापडला जो काय दाखवतो, रेडिएशन दाखवतो. मग इतर शास्त्रज्ञ सुद्धा याच्याकडे वळले. तर मेरी क्युरी ह्या नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी 2 रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स शोधले, थोरियम आणि पोलोनियम. त्याचप्रमाणे स्मिथने सुद्धा काय शोधून काढलंय, रेडियम. मित्रांनो, अशा पद्धतीने त्यावेळेस किती एलिमेंट शोधले गेले, असे 30 एलिमेंट शोधले गेले. या 30 एलिमेंट्स पैकी बरेचसे निसर्गामध्ये उपलब्ध होते. निसर्गामध्ये जे उपलब्ध एलिमेंट आहेत आणि जे काय दाखवतात, रेडिओ ॲक्टिव्ह प्रॉपर्टी दाखवतात, रेडिएशन दाखवतात, त्यांना आपण काय म्हणणार आहे, नॅचरल रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स. लक्षात घ्या, परत काय सांगतं, त्या दरम्यान किती एलिमेंट शोधले गेले, 30 रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट शोधले गेले. त्याच्यापैकी काही एलिमेंट्स कसे होते, निसर्गामध्ये आढळत होते आणि ते रेडिएशन दाखवत होते. म्हणजे नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स आहेत, त्यांना आपण काय म्हणणार, नॅचरली किंवा नॅचरल रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स. पण मित्रांनो, असे रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स विविध प्रकारच्या डीके प्रोसेस आपण आता पुढे बघणार आहोत. विविध प्रकारच्या डीके प्रोसेसच्या माध्यमातून आपण लॅबमध्ये सुद्धा निर्माण करू शकतो. म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स आपण लॅबमध्ये निर्माण करतो त्यांना आर्टिफिशियल रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स म्हणतात. जे निसर्गामध्ये आढळतात त्यांना नॅचरल रेडिओ ॲक्टिव्ह आणि जे लॅबमध्ये तयार करतात त्यांना आपण आर्टिफिशियल किंवा मॅनमेड रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट. ओके सर, मित्रांनो, जे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे त्यांचा ॲटॉमिक नंबर 83 पेक्षा जास्त आहे. युरेनियम नंतरचे 83 पेक्षा जास्त आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो, आपण आत्ताच थोड्या वेळ म्हटलं की ज्यावेळेस केमिकल आणि न्यूक्लिअर रिॲक्शनमध्ये डिस्कशन करत होतो, आपण असं म्हटलं की ओल्डर रिॲक्टन्स एकमेकांशी रिॲक्ट होतात आणि नवीन ते एलिमेंट्स तयार करतात. ओल्डर रिॲक्टंट डिस्ट्रॉय होतात. जे रिॲक्टंट डिस्ट्रॉय होतात किंवा ज्यांच्यापासून नवीन रिॲक्टंट्स बनतात त्यांना पॅरंट एलिमेंट म्हणतात आणि जे नवीन एलिमेंट तयार झाले त्यांना काय म्हणतात, डॉटर एलिमेंट. ओके. सपोज ए आणि बी यांच्यापासून सी आणि डी निर्माण झालं तर ए आणि बी जे आहेत त्यांना आपण पॅरंट एलिमेंट म्हणतात आणि सी आणि डी जे नवीन एलिमेंट तयार झाले त्यांना आपण काय म्हणणार आहोत, डॉटर एलिमेंट म्हणणार आहोत. त्याच्यानंतर मित्रांनो, ही रेडिओ प्रोसेस कशी कंटिन्युअस असते. जोपर्यंत असा एलिमेंट तयार होत नाही की जो रेडिओ ॲक्टिव्हिटी दाखवत नाही, जो नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहे, तोपर्यंत ही डीके प्रोसेस कंटिन्यू असते. मित्रांनो, हे किती प्रकारचे रेडिओ ॲक्टिव्ह डीके आहेत आणि इतर जो पुढचा पार्ट आहे तो आपण येत्या काही लेक्चर्समध्ये बघणार आहोत. धन्यवाद.